नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा तुम्ही? मजेत ना? आणि मी सोनम जगदाळे आपलं सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. तर आज खूप महत्त्वाचा आणि सुपर डुपर असा रेसिपी व्हिडिओ आहे. तर आज आपण घरच्या घरी टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस कसा बनवायचा ते बघणार आहे. तर त्यासाठी लागणारे टोमॅटोसुद्धा आपण आपल्या परसबागेतलेच आणलेत. तर ही टोमॅटो अगदी ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली आहेत की त्याच्यावरती कोणतीही रासायनिक खतं किंवा फवारणी केलेली नाही. तर ही टोमॅटो मी तोडून आणून 2 दिवस ठेवली होती बाहेरच, कारण टोमॅटो केचपचा जर कलर लाल यायचा असेल तर पूर्ण लाल भडक झालेले टोमॅटो यूज करायचे. तर मी असे टोमॅटोचे एक 6-7 पार्ट करून घेतले होते, ज्यामुळे ते शिजायला पण बरं पडेल आणि आपल्याला जास्त मिक्सरमध्ये बारीक करताना त्रास पण होणार नाही. तर मी अशा फोडी करून घेतलेल्या टोमॅटोच्या. तर मी हा व्हिडिओ माझी स्वतःची रेसिपी नाही आहे, म्हणजे मी बऱ्याच जणांच्या यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले. बरेचसेच व्हिडिओ बघून नंतर मग मी माझ्या पद्धतीनं बनवला. पण काय म्हणतात, मार्गदर्शन बऱ्याचशाच व्हिडिओचं घेतलं. तर जे फेसबुकवरती आणि इन्स्टावरती जे आहे ब्रिस्टी किचन म्हणून आहेत, त्या हिंदी ब्लॉग आहेत, त्यांचे हिंदी रेसिपीज असतात. पण खरंच खूप साध्या सिंपल असतात, जशा आपल्या मधुराज रेसिपी आहेत मराठीत, सेम त्या टाईपमध्ये त्यांच्या रेसिपी असतात. तर मी सुद्धा त्यांची रेसिपी बघितली होती आणि म्हटलं ठीक आहे, आपण एकदा ट्राय करून बघावं. तर मी टोमॅटो तेल वगैरे काही यूज केलं नाही. टोमॅटो टाकल्यानंतर 2 चमचे मीठ टाकलं आणि एक मोठा कांदा कट करून घेतला आहे. एक लसूण घेतला होता, त्याच्या 10-12 पाकळ्या आणि 3 लाल मिरची घेतलेली. तर शक्यतो लाल मिरची बेडगी मिरचीच यूज करायची, पण माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी जी होती ती टाकली. त्याच्यात मोजून 3च टाकले होते. तर सतत हलवत राहायचं, कारण आपण तेल वगैरे काही यूज केलं नाही तर खाली लागायची शक्यता असते. आणि हा सॉस किंवा हे केचप आपण घरच्या घरी बनवतो, त्यामुळं काय म्हणतात, केमिकल विरहित असतं आणि आपल्या लहान मुलांसाठी, लहान मुलांच्या आरोग्यासाठी पण खूप छान आहे. कारण आता आपण बऱ्याचपैकी म्हणजे जास्तीत जास्त सॉसचा वापर करतोच. आपण कोणतंही फास्ट फूड असो किंवा पराठा वगैरे काही असो, आपण त्याच्याबरोबर केचप हे खातोच. तर हे असं बऱ्यापैकी शिजलं होतं, पूर्ण गाळ झालेला. तर आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले आणि 2 टप्प्यात काढून मी ते बारीक केलं. ही पुरण चाळायची चाळण आहे, पुरण करायची, वाटायची. तर यापेक्षा ही जर बारीक असेल, म्हणजे हे पुरणाची जरा साईज मोठीच असते, तर यापेक्षाही जर तुमच्याकडे बारीक असेल चाळण तर त्यातनं पण तुम्ही ते गाळून घेऊ शकता. तर आता पुन्हा मी कढई स्वच्छ धुवून घेतली आणि आपण ते बारीक केलेलं वाटण, गाळून घेतलेलं वाटण यात टाकले. तर आता आपण हे टाकत असताना मला वाटतं मी 1.5 किलो टोमॅटो घेतलेली, तर 1.5 किलो टोमॅटोसाठी 1 कप मी साखर यूज केली होती. कारण मी पहिल्यांदाच बनवलं होतं केचप, तर प्रमाण म्हटलं ठीक आहे, जसं सांगितलं तसं योग्य प्रमाणात बनवूया. तर मी हे कापड घेतलं होतं कॉटनचं आणि ह्याच्यात खडे मसाले ठेवले होते. तर माझ्याकडं फक्त यामध्ये मोठी वेलची नव्हती, तर बघा मी एक 8-9 लवंगा ठेवलेत, 9-10 मिरे ठेवलेत, 3 तुकडे दालचिनीचे ठेवलेत आणि एक 5-6 पाकळ्या नाहीत, ॲक्च्युली वेलची आहे पूर्ण. तर यामध्ये मोठी वेलचीसुद्धा 1-2 टाकायची, पण ती माझ्याकडं अवेलेबल नव्हती. तर जे काही होतं माझ्याकडं त्यामध्येच मी बनवलं आहे. तर आपण आता ते यामध्ये टाकून घ्यायचे. तर यामुळं काय होतं, जर आपण पूर्ण टाकलं तर जरा जास्तच फ्लेवर गरम मसाल्याचा येईल. फक्त हे टाकायचं, फक्त फ्लेवर पुरतं टाकायचं आहे, नाहीतर ते खाताना झरझरतं. तर हे असं टाकून ढवळत घ्यायचं. आपण कळतंच आपल्याला, म्हणजे सॉसची कन्सिस्टन्सी कशी असते हे आपल्याला लगेच कळतं त्याच्यावरून. तर मी विनेगार फक्त ह्याच्यासाठी लागतं. तर विनेगार का लागतं, जर आपल्याला सॉस जर जास्त दिवस ठेवायचा असेल तर मी ह्याच्यात फक्त 1/2 कप विनेगार वापरलं होतं. जे 1/2 कप घेतली होती मी साखर, त्यात 1/2 कप फक्त विनेगार यूज केलं होतं. जर तुम्ही विनेगार नाही वापरलं तरीही सॉस होतो, पण तो जास्त दिवस टिकत नाही, कारण विनेगार हे प्रिझर्वेटिव्ह आहे. आणि जर आपल्याला, आता मी एवढा बनवला होता, मला वाटते जवळजवळ 1 लिटरची बाटली पूर्ण भरून थोडासा शिल्लक राहिलेला. तर आता हे 3-4 महिने तर काही संपणार नाही आहे सॉस. तर त्यासाठी मी विनेगार यूज केलं. तुम्हाला जर लगेच थोडासा बनवायचा असेल तर तुम्ही विनेगार नाही वापरलं तरीही चालेल, पण यात दुसरं विनेगार व्यतिरिक्त दुसरं काही केमिकल वगैरे काही यूज केलं नाही.
कारण लहान मुलांसाठी हे आरोग्यकारी असलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे त्याची. आपल्याला कळते सॉस कसा असतो तो. तर बघा, पहिल्यांदाच मी एवढं केचप बनवलं होतं आणि खरंच टेस्ट अगदी विकतच्यासारखी झाली होती. त्याचा स्मेल पण विकतसारखाच येत होता आणि वरदला नॅनूलासुद्धा खूप आवडला. तर ही साधी सोपी सिंपल रेसिपी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.